हाय फ्रेंड्स, वेलकम टू ऑल ऑफ यू. आजचं लेक्चर आहे आपलं 21 नंबरचं आणि आजच्या लेक्चरला पाहायचं आहे आपल्याला 791च्या पुढचे क्वेश्चन्स. तर पहा, फर्स्ट क्वेश्चन आहे आपल्यासमोर. व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ NVR कॉईल? NVR कॉईलचा फुल फॉर्म विचारलेला आहे. पहिलं ऑप्शन आहे नो होल्ट रिलीज कॉईल, नो होल्ट रिॲक्शन कॉईल, नो होलाटाईल रिलीज आणि नॉन होलाटाईल रिॲक्शन कॉईल. तर असे काही भयानक ऑप्शन्स आपल्यासमोर आहे. तर याचं पहिलं ऑप्शन बरोबर आहे नो होल्ट रिलीज कॉईल, हा त्याचा फुल फॉर्म आहे. तर ती काय आहे काय नाही आहे ते आता आपण डिस्कस करत नाही आहे, फक्त मी त्याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगितलेला आहे. डबल केज इंडक्शन मोटर कन्सिस्ट ऑफ, डबल केज इंडक्शन मोटर कन्सिस्ट ऑफ टू सिरीज वाइंडिंग इन स्टेटर, म्हणजे दोन सिरीज वाइंडिंग राहतात स्टेटरमध्ये. टू सिरीज वाइंडिंग इन रोटर, रोटरमध्ये दोन सिरीज वाइंडिंग राहतात. त्याच्यानंतर टू पॅरल वाइंडिंग इन द स्टेटर, स्टेटरमध्ये दोन पॅरल वाइंडिंग राहतात. आणि इथं ऑप्शन नंबर डी म्हणते आहे टू पॅरल वाइंडिंग इन द रोटर. तर याचा राईट आन्सर तुम्हाला माहीत असेल, ऑप्शन वाचता तुम्ही त्याचं उत्तर काढलं असेल एवढं नक्की. पण जर आता लक्ष ठेवा, स्पीड आणि ॲक्युरेसी आपल्याला मेंटेन करायची आहे, तर ऑप्शन वाचताच तो डोक्यात बरोबर आहे की नाही आहे हे आपल्या प्रोसेस चालली पाहिजे. तर हे सगळं वाचताना फक्त ऑप्शन नाही वाचायचे आपल्याला, त्याचं थिंकिंगसुद्धा करायचं. तर मी तर केलं, पण तुमच्यासाठी हे ऑप्शन सगळे वाचले. तर पहा, पहिलं ऑप्शन जे होतं टू सिरीज वाइंडिंग इन द स्टेटर, तर ते तसं तर नसते. स्टेटरमध्ये दोन सिरीज वाइंडिंग नसतात. देन टू सिरीज वाइंडिंग इन द रोटर, ते रोटरमध्ये सुद्धा दोन सिरीज वाइंडिंग नसतात, दोन पॅरल असतात. हे आपल्याला माहीत आहे, म्हणजे दोन इनर आणि आउटर. टू पॅरल वाइंडिंग इन द स्टेटर, तर स्टेटरमध्ये सुद्धा पॅरल वाइंडिंग नसते. आणि डी नंबरचं टू पॅरल वाइंडिंग इन द रोटर, तर रोटरमध्ये जे आहे ते दोन पॅरल वाइंडिंग राहतात. म्हणजे राईट ऑप्शन आहे इथे डी. मी तुम्हाला यासाठी पटकन पहिल्याच ऑप्शनला, पहिलं जे ऑप्शन आहे त्यालाच एक्सप्लेनेशन यासाठी नाही देत, कारण की मग तुम्ही बाकीच्या ऑप्शन्सवर थिंक नाही करत. म्हणून आपण त्याला पहिले वाचून घेतो आणि त्याच्यानंतर मग प्रत्येक ऑप्शन्सवर आपण डिस्कस करतो, म्हणजे जेणेकरून तुम्ही तुमचं उत्तर जे आहे डोक्यामध्ये ते सेट केलं पाहिजे. आता हा क्वेश्चन वाचतो आहे, तुमचं आन्सर बरोबर आलं पाहिजे. व्हेन अ मोटर इज स्विच ऑन द रोटर फ्रिक्वेन्सी इज, व्हेन अ मोटर इज स्विच ऑन म्हणजे जेव्हा मोटरला आपण स्विच ऑन करू, द रोटर फ्रिक्वेन्सी इज, तर रोटर फ्रिक्वेन्सी ही काय असेल? तर 50 हर्ट्स असेल, सेम ॲज द सप्लाय फ्रिक्वेन्सी असेल, सेम ॲज द स्लिप फ्रिक्वेन्सी असेल आणि 0 असेल. तर चारही ऑप्शन्स आपण वाचलेले आहे. बस झालं, उत्तर निघालं पाहिजे तुमचं बरोबर. फार जास्त वेळ नाही आहे आपल्याकडे. तर याचं जे ॲन्सर आहे ते म्हणजे ऑप्शन नंबर बी, सेम ॲज द सप्लाय फ्रिक्वेन्सी. कसं? तर पहा, आपल्याकडे फॉर्म्युला आहे रोटर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू एस इंटू FM. आता आपल्याला माहीत आहे की जे मोटर आहे ती स्विच ऑन केलेली आहे. व्हेन द मोटर इज स्विच ऑन केलेली आहे म्हणजे मोटर बंद असते तेव्हा आपण तिला चालू करतो. तर बंद अवस्थेत जेव्हा आपण तिला चालू करत आहे तेव्हा रोटर स्पीड किती आहे? 0. रोटर स्पीड 0 जर असेल तर स्लिप येते 1. आता 1 जर इथं मी पुट केला तर 1 इंटू FM म्हणजे काय आलं? FMच, म्हणजे FR बरोबर FM. FR बरोबर FM म्हणजे रोटरची फ्रिक्वेन्सी ही मेन फ्रिक्वेन्सी एवढी असेल, म्हणजे सप्लाय फ्रिक्वेन्सी एवढी असेल, म्हणजे ज्याला म्हटलं आपण सेम ॲज अ सप्लाय फ्रिक्वेन्सी. पुढचा क्वेश्चन आहे, विच मेथड इज ॲडॅप्टेड टू स्टार्ट द सिंगल फेज इंडक्शन मोटर. सिंगल फेज इंडक्शन मोटरला स्टार्ट करण्यासाठी पुढीलपैकी कोणती मेथड वापरल्या जाते? तर स्प्लिट फेज मेथड, त्याच्यानंतर हे जे स्प्लिट फेज डबल आहे हे करून टाका तुम्ही, याचं काही काम नाही आहे, हे डबल झालं इथं. स्प्लिट फेज मेथड, व्हॅरिंग अ सप्लाय व्होल्टेज मेथड, म्हणजे व्होल्टेजला व्हॅरिंग अ सप्लाय व्होल्टेज मेथड म्हणजे व्होल्टेज व्हॅरी करून. रिव्हर्सल ऑफ द इनपुट सप्लाय टर्मिनल्स, आता हे एवढं इंग्लिश समजते ना तुम्हाला. रिव्हर्सल ऑफ इनपुट सप्लाय टर्मिनल म्हणजे मला मराठीत सांगायची गरज नाही आहे, आणि जर नसेल समजत मित्रांनो तर मराठीमध्ये मी करून दिलेलं आहे. त्याच्यामुळे प्रत्येकच ऑप्शन जे आहे ते मराठीमध्ये ऑप्शन्स करून देतील, कधी पॉसिबल नाही होत. तर रिव्हर्सल ऑफ रनिंग कॉईल कनेक्शन म्हणजे रनिंग कॉईलच्या कनेक्शनचे रनिंग कॉईल जे आहे त्याचे कनेक्शन्स रिव्हर्स करणे. आणि इथं म्हटलेलं आहे सप्लाय जे इनपुट आहे त्याचे टर्मिनल्स हे रिव्हर्स करणे. तर पहिलं तर आता आपण, म्हणजे इथं मी तुम्हाला समजून सांगायचं फार वेळ जात आहे, ओके, म्हणजे आपल्याला क्वेश्चन्सला हँडल करताना. पण एवढा वेळ आपल्या पेपरमध्ये नाही गेला पाहिजे. आता आपण 40 क्वेश्चनसाठी जवळपास 50-60 मिनटं लावतो आहे, पण आता आपल्याला 50-60 मिनटं का पेपरमध्ये थोडी लावायचे आहे. हे वाचणं, मग त्याच्यावर विचार करणं, मग तुम्हाला सांगणं, त्याचा एक क्वेश्चनचं ऑप्शन्स मराठीमध्ये कन्वर्ट करून देणं, एवढं पेपरमध्ये थोडी पॉसिबल असते आपल्याला याच्यानं. म्हणजे एकच क्वेश्चन तुम्ही इंग्लिशमध्ये वाचून आले, तोच मराठीतही वाचून आले. मी हे आधीही सांगितलं आहे तुम्हाला की एकाच क्वेश्चनला तुम्हाला इंग्लिश मराठी वाचण्यामध्ये वेळ गमवायचा नाही आहे. तर पहा, विच मेथड इज ॲडॅप्टेड टू स्टार्ट द सिंगल फेज इंडक्शन मोटर. तर काय आन्सर आहे याचं? स्प्लिट फेज मेथड. स्प्लिट फेज मेथड जे आहे ते त्याचं राईट आन्सर आहे, कारण आपल्याला माहीत आहे की आपण एका फेजचे रूपांतर जे आहे ते 2 फेजमध्ये करतो. मग एका फेजचे रूपांतर 2 फेजमध्ये करण्यासाठी आपण विदाऊट कॅपॅसिटर पण आहे आणि विथ कॅपॅसिटर पण आहे, हे आपल्याला माहीत आहे. मग त्याच्यासाठी आपण काय करावं लागतं ते सुद्धा माहीत आहे.
विच मोटर इज प्रिफर्ड फॉर अ डोमेस्टिक वॉटर पंप. डोमेस्टिक घरगुती वॉटर पंपसाठी आपण कोणती मोटर यूज करतो. युनिव्हर्सल मोटर, रिपल्शन मोटर, शॅडेड पोल मोटर, कॅपॅसिटर स्टार्ट मोटर. बस चौथं जसं ऑप्शन संपलं तसंच बस मार्क करेपर्यंत तुमचं ॲन्सर डोक्यामध्ये आलं पाहिजे. तर याचं राईट आन्सर आहे कॅपॅसिटर स्टार्ट मोटर, ज्याला तुम्ही परमनंट कॅपॅसिटर मोटर असं सुद्धा म्हणू शकता. पण आता हे परमनंट कॅपॅसिटर मोटर दिलं नाही, कारण जनरली आपल्या घरामध्ये जेवढे डोमेस्टिक वॉटर पंप असतात त्याला आपण परमनंट कॅपॅसिटर मोटर यूज करतो. पण आता ते ऑप्शन नाही आहे, म्हणून आपण हे कॅपॅसिटर मारलेलं आहे. कॅपॅसिटर स्टार्ट माहिती आहे तुम्हाला, कॅपॅसिटर स्टार्ट कॅपॅसिटर मोटर ही वेगळी आहे आणि परमनंट कॅपॅसिटर मोटर वेगळी आहे. या कॅपॅसिटर स्टार्ट मोटरमध्ये जो स्टार्टिंग वाइंडिंग आहे आणि कॅपॅसिटर आहे हा सप्लायपासून वेगळा होतो. 75 ते 80% गतीमध्ये किंवा 70 ते 75% गतीमध्ये वेगळा होतो, पण त्या याच्यामध्ये परमनंटमध्ये होत नाही. पण ॲक्च्युली जर पाहिलं तुम्ही तर परमनंट कॅपॅसिटर मोटरचा यूज जो आहे तो केला जातो. पण आता ऑप्शन नाही आहे म्हणून आपण त्याच्यानुसार हे ऑप्शन मार्क केलेलं आहे, बाकी ऑप्शन मॅचेस होत नाही. पुढचं आहे व्हॉट इज द रिझन टू यूज अ परमनंट कॅपॅसिटर इन अ फॅन मोटर सर्किट. व्हॉट इज द रिझन यूज ऑफ अ परमनंट कॅपॅसिटर. परमनंट कॅपॅसिटर यूज करण्याचं कारण काय आहे इन अ फॅन मोटर सर्किट, म्हणजे फॅनमध्ये. तर स्पीड रेग्युलेशन आहे, लोअर पॉवर कन्झम्पशन आहे, स्प्लिटिंग ऑफ द फेज अँड फॉर टॉर्क आणि कंट्रोलिंग द इलेक्ट्रिकल इंटरफरन्स. ओके, स्पीड रेग्युलेशन म्हणजे स्पीड कमी जास्त करण्यासाठी आपण कॅपॅसिटर यूज करतो का, नाही. त्यानंतर लोअर पॉवर कन्झम्पशन, पॉवर कन्झम्पशन हे कमी होण्यासाठी यूज करतो का, तर तेही नाही आहे. स्प्लिटिंग ऑफ द फेज, तर हे बरोबर आहे, एका फेजचे रूपांतर 2 फेजमध्ये करण्यासाठी आणि टॉर्कला वाढवण्यासाठी आपण कॅपॅसिटरचा यूज करतो, म्हणजे ऑप्शन नंबर सी जे बरोबर आहे. आणि चौथ्या नंबरचे म्हणते आहे कंट्रोलिंग इलेक्ट्रिकल इंटरफरन्स, तर ते सुद्धा बरोबर नाही आहे. देन पुढचा क्वेश्चन आहे 797 नंबर. हाऊ द व्होल्टेज इज रिसिव्ड इन द रोटर ऑफ अ इंडक्शन मोटर. इंडक्शन मोटरच्या रोटरमध्ये जे व्होल्टेज आहे ते कसं रिसीव्ह होते, म्हणजे स्टेटरची पॉवर रोटरमध्ये कशी जाते. तर डायरेक्ट कनेक्शन फ्रॉम द स्टेटर, म्हणजे डायरेक्ट स्टेटरवरून कनेक्शन असते म्हणजे रोटरला. तर खरंच हे ऑप्शन बरोबर आहे का तुम्ही सांगा. बरोबर नाही, चुकीचं आहे. त्यानंतर ड्यू टू द बॅक EMF प्रोड्यूस इन द स्टेटर. इंडक्शन मोटरमध्ये कुठं बॅक EMFचा कन्सेप्ट आहे, तर तो सुद्धा नाही आहे. त्याच्यानंतर मग आहे डायरेक्ट कनेक्शन टू द रोटर फ्रॉम द सप्लाय. डायरेक्ट कनेक्शन टू द रोटर फ्रॉम सप्लाय, म्हणजे रोटरला डायरेक्ट कनेक्शन दिलं जाते सप्लायपासून, तर तेही सुद्धा शक्य नाही. सिंक्रोनस मोटर थोडी आहे ही, बरोबर, की ज्याला आपण सप्लाय देऊ. इथं इंडक्शन मोटर म्हटलेलं आहे. आणि देन म्हटलेलं आहे ऑप्शन नंबर डी बाय द ट्रान्सफॉर्मर ॲक्शन ऑफ अ स्टेटर अँड रोटर. तर अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण म्हणताना म्हणजे आपण लिहिलं सुद्धा आहे नोटमध्ये की 3 फेज इंडक्शन मोटर इज सिमिलर टू ट्रान्सफॉर्मर, म्हणजे ट्रान्सफॉर्मरसारखे सिमिलर, जसं ट्रान्सफॉर्मरमध्ये प्रायमरी सेकंडरी तसं इथं स्टेटर आणि रोटर हा कन्सेप्ट आहे. आणि पॉवर जी आहे ती ट्रान्सफॉर्मर ॲक्शननेच ट्रान्सफर होते रोटरमध्ये. तर ऑप्शन नंबर डी हे त्याचं राईट आन्सर आहे. विच मटेरियल इज यूज ॲज अ वेजेस इन द वाइंडिंग प्रोसेस. वाइंडिंग प्रोसेसमध्ये जे आपण करतो तेव्हा मटेरियल यूज ॲज अ वेजेस तुम्हाला माहीत असेल की जेव्हा आपण म्हणजे स्लॉट असतात आपले स्टेटरचे, त्याच्यामध्ये आपण वाइंडिंग पेपर टाकतो, पेपर इन्सुलेशन, मग त्याच्यामध्ये कॉईल बसवतो, देन मग परत पेपर, किंवा मग डायरेक्ट आपण त्याच्यामध्ये वेजेस बसवतो. वेजेस म्हणजे जे वाइंडिंग आहे, कंडक्टर्स आहे, ते बाहेर आले नाही पाहिजे आणि टाईटली त्या स्लॉटमध्ये फिट झाले पाहिजे. तर इथे कशात ते वेजेस म्हणून कोणतं मटेरियल यूज केलं ते असं विचारलेलं आहे आपल्याला. तर इम्पायर, कॉटन, बांबू आणि टेरिलियन. त्याचं राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर सी बांबू. तुम्ही जर पाहिलं प्रॅक्टिकली तर बांबूचाच यूज केला जातो, पण आता गुगलवर जर तुम्ही हा क्वेश्चन सर्च केला तर तुम्हाला टेरिलियनसुद्धा याचा आन्सर मिळते. मी हे गुगल सर्च यासाठी सांगतो आहे, काही जिथं मला डाऊट वाटतो आहे की तुम्ही मला याच्यावर असा क्वेश्चन विचारू शकतो. तुम्हाला माहिती आहे माझी शिकवण्याची पद्धत कशी आहे, मी डाऊटला तिथंच खतम करून टाकतो, अंदर घुसूच द्यायचं नाही त्याला डोक्यात आपल्या, बरोबर. तर आता जर तुमच्या डोक्यात डाऊट आला की सर आम्ही कुठेतरी टेलिरियन वगैरे वाचलेला आहे, एखादा गुगल वगैरे वाचतो कधी जरी एखादाही विद्यार्थी, बरोबर, तर तसा सुद्धा आपल्याला भेटला तर त्याचा डाऊट तिथंच खतम झाला पाहिजे की याचं प्रायोरिटी तुम्हाला बांबूला द्यायची आहे. बुकमध्ये सुद्धा आयोगाने जे आन्सर आहे ते बांबू दिलेलं आहे. तर मग आपण विनाकारण आपला दिमाग लावून आन्सर डी करण्याचं काही जर ऑप्शनमध्ये सी नसतं मग टेरिलियन आपण दिलं असतं. व्हॉट इज द ॲडव्हान्टेज ऑफ मोटर जनरेटर सेट. मोटर जनरेटर सेटचे काय ॲडव्हान्टेज आहे, म्हणजे मोटर असते, मोटर जनरेटरला फिरवते आणि जनरेटर आपल्याला इलेक्ट्रिकल पॉवर देते, ज्याला आपण MG सेट म्हणतो, मोटर जनरेटर सेट. तर याचा काय फायदा आहे, ॲडव्हान्टेज काय आहे. तर नॉईसलेस आहे, म्हणजे आवाज होत नाही, उलटं तर आवाज होते, 2 मशीनं चालू आहेत. हाय एफिशियन्सी, तर तेही चुकीचं आहे, त्याही मशीनमध्ये पॉवर लॉस होतो, मोटरमध्ये आणि जनरेटरमध्ये सुद्धा पॉवर लॉस होतो, बरोबर. MG सेटमध्ये काय करतो आपण, मोटरला फिरवतो आणि जनरेटरकडून आपण सप्लाय घेतो. आता इथं कोणता सेट आहे ते म्हटलं नाही आहे, पण मोटर जनरेटर सेट म्हटलेलं आहे, म्हणजे तो होऊ शकते DC जनरेटर असेल, AC जनरेटर असेल, मोटरसुद्धा DC असेल किंवा AC असेल, पण पॉवर लॉस होतो त्याच्यामध्ये.
लो मेंटेनन्स रिक्वायर्ड म्हणजे कमी मेंटेनन्सची गरज आहे, तर हे सुद्धा चुकीचं आहे. त्या मोटरचाही मेंटेनन्स, या जनरेटरसुद्धा मेंटेनन्स, तर मेंटेनन्ससुद्धा जास्त लागेल. तर ॲडव्हान्टेजेस विचारले ना आपल्याला, त्याच्यामुळे आपण इथे डिस्कस करत आहे. आणि देन चौथा पॉईंट आहे डी सी आउटपुट व्होल्टेज कॅन बी इझिली कंट्रोल. तर जे डी सी आउटपुट व्होल्टेज आहे, आता म्हणजे तो डी सी जनरेटर आहे, तर डी सी जनरेटरचं जे आउटपुट व्होल्टेज आहे ते कॅन बी इझिली कंट्रोल. तर हे अगदी बरोबर आहे मित्रांनो. तसेही तुम्ही पाहिलं तर इलिमिनेशन पद्धतीनुसार हे तिन्ही ऑप्शन चुकलेले आहे आणि डोळे मिटून डोळे मिटून हे चौथं ऑप्शन जे आहे ते बरोबर आहे. कारण की आपण जर तो जनरेटर असेल, एम जी सेट असेल, तर आपण त्याचा स्पीडवरून किंवा त्याच्या एक्सायटेशनवरून त्याचं व्होल्टेज जे आहे ते सहज कंट्रोल करू शकतो. त्याच्यामुळे इथं जे राईट आन्सर आहे ते ऑप्शन नंबर डी आहे. व्हाय स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज फिटेड विथ अ वाउंड रोटर. म्हणजे व्हाय स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज फिटेड विथ अ वाउंड रोटर, म्हणजे स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये वाउंड रोटर का फिट केलेला असतो असं यांनी इथे विचारलेलं आहे. तर आपल्याला हेही माहीत आहे की स्लिप रिंग इंडक्शन मोटर इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ वाउंड मोटर, कारण की त्याच्यामध्ये वाउंड रोटर असतो. आता वाउंड रोटर विचारा काय आहे, तर वाउंड रोटर म्हणजे ज्यावर आपण वाइंडिंग जे आहे ते वाउंड करतो, 3 फेज वाइंडिंग जी स्टार कनेक्ट असते. तर त्याचं कारण काय आहे, तर कारणही तुम्हाला माहीत आहे की स्टार्टिंग टॉर्क वाढवण्यासाठी आपण बाहेरून त्याला रेओस्टॅट लावतो. तर आता मी हे आन्सर सांगून दिलं तुम्हाला आधीच, तर जाहीर माफी मागतो, ठीक आहे. पण आता पाहू आपण इथं टू रिड्यूस द स्लीप, म्हणजे हे तुम्हाला कळलं असेल डोक्यामध्ये काय आहे. तर ॲक्च्युली खरं सांगतो, आपल्याच अकॅडमीचा विद्यार्थी नाही आहे, तर इतरही विद्यार्थी असतात सेल्फ स्टडी करणारे ही बॅच मे बी, तर त्यांच्या डोकं चाललं पाहिजे, त्यांना उत्तरसुद्धा आलं पाहिजे, ठीक आहे. तर रिड्यूस द स्लीप म्हणून मी उत्तर शेवटी सांगतो. तर रिड्यूस द स्लीप टू कंट्रोल द स्पीड, म्हणजे स्लीपला रिड्यूस करण्यासाठी कंट्रोल द स्पीड काही कामाची गोष्ट नाही आहे. आता तो उत्तर आपण पाहिलंच आहे. रिड्यूस द लॉसेस, सगळे जे ऑप्शन्स आहे हे चुकीचे आहे. आणि ऑप्शन नंबर डी म्हणते आहे टू गेट द हाय स्टार्टिंग अँड रनिंग टॉर्क. स्टार्टिंग आणि रनिंग टॉर्क जास्त घेण्यासाठी जे आहे ते आपण त्या स्लिप रिंग इंडक्शन मोटरमध्ये वाउंड रोटर बसवतो. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द फंक्शन ऑफ टायमर इन ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टर. ऑटोमॅटिक स्टार डेल्टा स्टार्टरमध्ये टायमर स्विच असतो, तर टायमर स्विचचं काय कार्य आहे हे आपल्याला विचारलेलं आहे. पहा, पहिलं ऑप्शन आहे ट्रिप ॲट अ ओव्हरलोड. मला तर माहीतच आहे, तुम्ही शोधा ॲन्सर काय आहे, तर मी तुमच्यासाठी वाचतो आहे. तर म्हणजे ऑप्शन तर मलाही वाचावे लागतात, मी असं नाही म्हणून राहिलो आहे, बरोबर. पण मी एक ऑप्शन एवढ्या शिद्दतनं नसतं वाचलं. मला जर द्यायचं असलं तर मी पटकन पाहिलं असतं की काय माझ्याशी मॅच होते आहे, ओके. पण माझ्याशी मॅच झालेलं पाहिलंही असतं, पण मी क्रॉस चेकही केलं असतं, हेही लक्षात ठेवा. नाही तर मग हो सरसकच करू आपण पहिले आपलं ऑप्शन करायचं, पण क्रॉस चेकसुद्धा करायचं आहे, नाही तर मग सिली मिस्टेक होऊन आपण पेपरमध्ये माती खातो. तर ट्रिप ॲट अ ओव्हरलोड, म्हणजे ओव्हरलोडला ट्रिप होण्यासाठी टायमर स्विच लावलेला असतो. स्विच ऑन ॲट अ प्री सेट टाईम, म्हणजे जो आधी सेट केलेला टाईम आहे तेव्हा ते ऑन होण्यासाठी. चेंज फ्रॉम अ स्टार टू डेल्टा, म्हणजे स्टार कनेक्शनला डेल्टामध्ये जोडण्यासाठी किंवा कन्वर्ट करण्यासाठी. आणि स्विच ऑफ ॲट अ प्रीसेट व्हॅल्यू, म्हणजे जी आधीच आपण व्हॅल्यू सेट केलेली आहे त्याच्यावर ऑफ होण्यासाठी. तर पहा मित्रांनो, जेवढेही आपले दारिद्र्य रेषेच्या खालचे विद्यार्थी आहे, ओके, आपल्या गरीबच्या डेफिनेशननुसार, आता जे डायरेक्ट MCQ बॅच करू राहिले त्यांना माहीत नसेल पण बाकी आपल्या थेरीवाले जेवढे ज्यांनी ऑनलाईन ऑफलाईन केलं त्यांना गरीब या शब्दाचा अर्थ चांगला माहीत आहे. तर मला असे वाटते की जेवढेही गरीब जनता आहे आपली, ओके, त्यांनी असे प्रश्न चुकवले नाही पाहिजे. हे सगळे झालेले आहेत तुमचे, तुम्हाला माहीत आहे. तर सांगा काय आन्सर आहे, डोक्यात ठरवलं ना तुम्ही, बरोबर ठरवलं ना? हां, ठीक आहे. तर ऑप्शन नंबर सी राईट आहे. चेंज फ्रॉम स्टार्ट टू डेल्टा. टायमर स्विच आहे तो. टायमर स्विच आता तुम्हाला माहीत आहे डिओ स्टार्टरमध्ये आणि ऑटोमॅटिक स्टार डेल्टा आणि मॅन्युअल स्टार डेल्टामध्ये काय फरक आहे. आठवत असेल तुम्हाला, हँडल सांगितलेलं आहे, खाली करा वरतं करा, तो झाला मॅन्युअल, तिथं आपण हातानं करतो. पण जेव्हा ऑटोमॅटिकची वेळ येते तेव्हा त्याच्यामध्ये टायमर स्विच असतो, जो ऑटोमॅटिक जे आहे कनेक्शन्स जे आहे ते कॉन्टॅक्टरचे चेंज करतो. What are the two functional circuit incorporated with the three phase motor starter? 3 फेज मोटरच्या स्टार्टरसोबत 2 फंक्शनल सर्किट इनकॉर्पोरेटेड आहे, म्हणजे जोडलेले आहे. तर ते सर्किट कोणते आहेत असं यांनी इथे विचारलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर तर मला तरी असं वाटतं की तुम्हाला डायरेक्ट पाठच पाहिजे. थोडासा वेगळा क्वेश्चन्स आहे ज्याच्यावर आपण डिस्कस करत नाही. तर पहा, म्हणजे सगळ्याच टाईपचे क्वेश्चन्स मी इथं कव्हर केलेले आहे. तर ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट, अनुक्रमे, हे सुद्धा एक गोष्ट लक्षात ठेवजा. म्हणजे किंवा आता इथं पहा, ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट नाही, कसे दिले तुम्ही तरी चालते, ठीक आहे. इथं पहा काय म्हणते, क्लोज सर्किट आणि ओपन सर्किट, शॉर्ट सर्किट आणि क्लोज सर्किट. तर हे सगळे ऑप्शन्स वेगवेगळे आहे. आणि देन चौथा आहे कंट्रोल सर्किट अँड पॉवर सर्किट. तर
तर माहीत नसेल तर मी याचं उत्तर सांगतो तुम्हाला, तुम्ही डायरेक्टली लक्षात ठेवा, जास्त काय आता R&D करू नका. ऑप्शन नंबर डी याचं राईट आहे. याच्यामध्ये कंट्रोल सर्किट असते, म्हणजे जे कॉन्टॅक्टला कंट्रोल म्हणजे चालू बंद करते, आणि एक पॉवर सर्किट असते ज्याच्यामध्ये म्हणजे तेच कॉन्टॅक्टरचं सप्लाय जाते, त्याच्यावर प्रोटेक्शन होते ओव्हरलोडपासून किंवा शॉर्ट सर्किटपासून. तर तुम्ही शॉर्ट सर्किट आन्सर नका देऊ, हे आन्सर त्याचं राईट आहे. आयोगाने सुद्धा हेच दिलेलं आहे. तुमच्या डोक्यात येईल मे बी की नाही कंट्रोल आणि शॉर्ट सर्किट, तर ते त्याचा आन्सर नाही आहे. आणि तसंही तुम्ही या सगळ्या ऑप्शनमध्ये तुम्हाला कंट्रोल कुठंच दिसत नाही आहे, कंट्रोल यातच दिसत आहे. तर तसंही इलिमिनेशन पद्धतीनुसार याला आपण मार्क करू शकतो. स्विच टाइप ऑफ स्टार्टर इज यूज टू स्टार्ट अँड रन द थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. इथे वाचण्यामध्ये गडबड झाली, स्विच वाचलं. विच टाइप ऑफ स्टार्टर इज यूज टू स्टार्ट अँड रन द थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. म्हणजे स्लिप रिंग इंडक्शन मोटरला स्टार्ट करण्यासाठी कोणत्या स्टार्टरचा यूज करतात? थ्री फेज स्लिप रिंग इंडक्शन मोटर. तर इथे डायरेक्ट ऑनलाईन स्टार्टर, रोटर रेओस्टॅट स्टार्टर, ऑटो ट्रान्सफॉर्मर स्टार्टर आणि मॅन्युअल स्टार डेल्टा स्टार्टर. मी असे विद्यार्थी पाहतो की याचे आन्सर कोणाला ए वाटते, कोणाला बी वाटते, कोणाला सी पण आणि कोणाला डी पण. म्हणजे चारही पर्याय जे आहे ते बरोबर आहे. आणि काही विद्यार्थी असे सोपे क्वेश्चन्स पेपरमध्ये जाऊन चुकून येतात किंवा इथं चुकवतात. आताही तुम्ही पहा, जेवढेही लेक्चर्स तुम्ही पाहत असाल तर मी अलग विद्यार्थ्यांनी अलग याचे आन्सर सेट केलेले असतील डोक्यामध्ये. कोणी मॅन्युअल, तर कोणी ऑटोमॅटिक, तर कोणी रोटर, तर कोणी डायरेक्ट. तर मोस्ट ऑफ त्यातले तर डायरेक्टच असतील. ठीक आहे, पण याचा आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, रोटर रेओस्टॅट स्टार्टर. आता रोटर रेओस्टॅट इथे एक शब्द चेंज करून दिला आहे. ॲक्च्युली असतो तो रोटर रेजिस्टन्स स्टार्टर, पण इथे त्यांनी म्हटलं आहे रोटर रेओस्टॅट. रेजिस्टन्स जो आहे तो चेंज केला जातो रेओस्टॅटच्याच सहाय्यानं, म्हणून इथे जे ऑप्शन आहे तेच आहे. फक्त रेजिस्टन्सच्या जागी रेओस्टॅट आला, आणि हे माहीत आहे तुम्हाला की रेओस्टॅटच्या सहाय्याने आपण रेजिस्टन्सला चेंज करतो, म्हणून आन्सर नंबर बी राईट आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हाय DC सप्लाय इज नेसेसरी फॉर सिंक्रोनस मोटर ऑपरेशन. सिंक्रोनस मोटरच्या ऑपरेशनसाठी DC सप्लाय का आवश्यक आहे, असा यांनी इथे क्वेश्चन्स आपल्याला विचारलेला आहे. तर रिड्यूस द लॉसेस, म्हणजे लॉसेसला कमी करण्यासाठी. स्टार्ट द मोटर इनिशियली, म्हणजे मोटरला सुरुवातीला चालू करण्यासाठी. रन द मोटर विथ ओव्हरलोड, म्हणजे मोटर ओव्हरलोडवरही रन झाली पाहिजे याच्यासाठी. आणि रन द मोटर ॲट अ सिंक्रोनस स्पीड, तर मोटर जी आहे ती सिंक्रोनस स्पीडने फिरली पाहिजे याच्यासाठी. तर आन्सर माहीत आहे आपल्याला काय आहे याचं, ऑप्शन नंबर डी. कारण की आपण जर फील्डला सप्लाय दिला नाही तर मॅग्नेटिक लॉकिंग होणार नाही, तर मोटरही सिंक्रोनस स्पीडने फिरू शकणार नाही. विच ॲक्ट ॲज अ बोथ इन्व्हर्टर अँड कन्व्हर्टर. हा क्वेश्चन तुम्ही डायरेक्ट रट्टा मार जा, तर मी तुम्हाला ऑप्शन वाचून देतो आणि उत्तर सांगतो डायरेक्ट. मेटल रेक्टिफायर, मर्क्युरी आर्क रेक्टिफायर, सेमीकंडक्टर डायोड आणि सिंक्रोनस कन्व्हर्टर. त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सिंक्रोनस कन्व्हर्टर. त्याच्यावर मी डिस्कस पण नाही करणार, फक्त मला वाटलं की हा क्वेश्चन घेऊन घेऊ आपण, म्हणजे थोडंसं ऑड आहे म्हणून. देन पुढे, व्हॉट इज द इफेक्ट, म्हणजे असं नाही आहे की काही घेऊन घेतलं आहे, नाही, काहीतरी त्याच्यावर लॉजिक घेतलं किंवा असं युनिक आहे दिसत आहे, तर म्हणजे युनिक आहे. कारण की मोस्ट ऑफ द क्वेश्चन मग हे आपल्याला कॉमनच वाटतात. तर व्हॉट इज द इफेक्ट इफ द सेंट्रिफ्युगल स्विच इज नॉट डिस्कनेक्टेड आफ्टर द मोटर स्टार्ट. म्हणजे व्हॉट इज द इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल स्विच नॉट डिस्कनेक्टेड, म्हणजे सेंट्रिफ्युगल स्विच जो आहे तो मोटर सुरू केल्यानंतरही डिस्कनेक्ट नाही झाला, बरोबर. मोटर सुरू झाल्याच्या नंतरही सेंट्रिफ्युगल स्विच डिस्कनेक्ट नाही झाला तर काय होईल. तर पहिलं ऑप्शन आहे, मोटर विल रन नॉर्मली, मोटर ही नॉर्मली रन होत राहील. मोटर विल स्टॉप इमिडिएटली, मोटर इमिडिएटली स्टॉप होईल. स्टार्टिंग वाइंडिंग विल बर्न आउट, स्टार्टिंग वाइंडिंग जे आहे ते विल बर्न आउट, म्हणजे स्टार्टिंग वाइंडिंग जळून जाणार. आणि मोटर विल रन व्हेरी स्लो स्पीड, मोटर ही कमी स्पीडनं फिरेल. तर उत्तर तुम्ही शोधलं असेलच, याचं आन्सर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, स्टार्टिंग वाइंडिंग विल बर्न आउट. हे त्याचं आयोगाने सुद्धा उत्तर दिलं आणि ते बरोबरही आहे. जर स्टार्टिंग वाइंडिंग ओपन नाही झाली तर ती जळून जाणार, कारण की ओव्हर हीटमुळे जळून जाणार. पण आता काय होईल की पहा, तुम्ही जर विचार केला, मग आता तुमच्या डोक्यातला जो R&D आहे, सायंटिस्ट आहे, तो जागृत होतो की सर मग परमनंट कॅपॅसिटर मोटरमध्ये तर स्टार्टिंग वाइंडिंग ओपन नाही होत, मग तिथं तर स्टार्टिंग वाइंडिंग जळत नाही. पहा मित्रांनो, अगदी बरोबर. पण परमनंट कॅपॅसिटर मोटर, किंवा मी तुम्हाला आधी सांगितलं आहे की ज्या मोटरमध्ये आपण कॅपॅसिटर लावतो त्या प्रत्येक मोटरमध्ये टर्न्समध्ये बदल केला असेलच असा नसतो, टर्न्स आणि गेजमध्ये. काही मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या असं सुद्धा आहे की टर्न्स आणि गेजमध्ये बदल करत नाही. पण तुम्ही जर पाहिलं असेल स्प्लिट फेज मेथडमधली जे विदाऊट कॅपॅसिटर मेथड आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टर्न्स आणि गेजमध्ये बदल दिसतो, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स बदलतो, त्याच्यामुळे त्या वाइंडिंगची जळण्याची शक्यता असते. अशा केसमध्ये मग आता, आणि काहीतरी कन्स्ट्रक्शनमध्ये चेंज असतातच, ठीक आहे. आणि तुम्ही म्हटलंही की नाही सर, मला जर विचारलं तुम्ही प्रॅक्टिकली काय आहे, तर मी सुद्धा तुम्हाला सांगेल की काही मोटरच्या बाबतीत स्टार्टिंग वाइंडिंग जर ओपन नाही झाली तर ती जळतसुद्धा नाही. तर हे सुद्धा बरोबर आहे, आपण त्यालासुद्धा बरोबर म्हणू शकतो. पण म्हणजे मोटर विल रन नॉर्मली असं म्हणू शकतो, ऑप्शन नंबर ए
पण ते हे दोन्हीही ऑप्शन्स असल्याच्या नंतर तुम्हाला प्रायोरिटी जे आहे ते जळण्यालाच द्यायची आहे, बर्न आउटलाच द्यायची आहे, म्हणजे ऑप्शन नंबर सी जे आहे ते राईट आहे. पुढे, why a capacitor is connected across a centrifugal switch in the centrifugal switch speed control method of a single phase motor. म्हणजे सिंगल फेज मोटर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सेंट्रिफ्युगल स्विच स्पीड कंट्रोल आहे इन सेंट्रिफ्युगल स्विच स्पीड कंट्रोल मेथड. आता ही सेंट्रिफ्युगल स्विच स्पीड कंट्रोल मेथड म्हणजे मोटरची स्पीड जी आहे ती सेंट्रिफ्युगल स्विचच्या सहाय्याने कंट्रोल होत आहे, असं काहीतरी ते टेक्निक आहे. तर मी ते पण त्याच्यात काही R&D केलं नाही आहे प्रामाणिकतेनं. पण मला क्वेश्चन्स जो आहे थोडंसं अजून एक असं युनिक, म्हणजे जे युनिक क्वेश्चनची आपल्याला शक्यता असते त्यासाठी मी हे क्वेश्चन्स टाकलेले आहे आता काही, की जो सेंट्रिफ्युगल स्विच असेल त्याच्या ॲक्रॉसमध्ये आपण इथे कॅपॅसिटर लावलं. क्वेश्चनमध्ये काही जास्त फार दम नाही आहे मित्रांनो, फक्त वाचताना वाटतो आहे थोडंसं. ओके, आणि ते जे तुम्ही म्हटलं आहे सेंट्रिफ्युगल स्विच स्पीड कंट्रोल, तर त्याच्यावर आपण ते म्हणजे ती पद्धत आहे. आता आपण त्या पद्धतीचा स्टडी नाही करत आहे इथे. ते इथे या सेंट्रिफ्युगल स्विचच्या ॲक्रॉसमध्ये एक कॅपॅसिटर लावलेला असतो म्हणते. तर त्या कॅपॅसिटरचा काय रोल आहे हे यांनी विचारलेलं आहे. तर या कॅपॅसिटर रोल असतो की इथे जी तयार होणारी स्पार्क आहे ती रिड्यूस होण्याचं. तर डायरेक्टली तुम्हाला कन्सेप्ट नवीन होता म्हणून मी डायरेक्टली उत्तर सांगितलं तुम्हाला. तर इथे पहिला ऑप्शन आहे टू मेंटेन द कॉन्स्टंट स्पीड, टू प्रोटेक्ट फ्रॉम द ओव्हरलोडिंग, टू इम्प्रूव्ह द पॉवर फॅक्टर अँड टू रिड्यूस द स्पार्क इन द कॉन्टॅक्ट. तर इथे या कॉन्टॅक्टची स्पार्क कमी करण्यासाठीच आपण तो कॅपॅसिटर लावतो. तर ऑप्शन नंबर डी जे आहे ते त्याचा आन्सर आहे. पण मी तुम्हाला नेहमी म्हणत असतो की कुठं ना कुठं तरी एखादा क्वेश्चन अजून येते डोक्यामध्ये की मग सर कशी रिड्यूस होते स्पार्किंग. तो कशी रिड्यूस होते हा जर तुम्ही विचार केला आत्ता सध्या तरी, बरोबर, तर आपलं महावितरण राहून जाईल. त्याच्यामुळे पहिलं आपण याच्याकडे फोकस करू, जे बेसिक महत्त्वाचं आहे ते. व्हॉट हॅपन टू अ 3 फेज इंडक्शन मोटर इफ वन फेज फेल ड्युरिंग रनिंग. व्हॉट हॅपन्स टू अ 3 फेज इंडक्शन मोटर, म्हणजे 3 फेज इंडक्शन मोटरच्या बाबतीत काय होईल जर एखादा फेज जो आहे तो फेल झाला, म्हणजे मोटर सरळ सिंगल फेजिंग झाली. आता सिंगल फेजिंग जर मोटर झाली म्हणजे सिंगल फेजिंग समजते ना, म्हणजे 3 फेजपैकी एक फेज गेला आणि 2 फेज चालू आहे, याला सिंगल फेजिंग म्हणतात. सिंगल फेजिंग म्हणजे एका फेजवर चालू आहे असा त्याचा अर्थ नाही होत. तर मोटर रन नॉर्मली, मोटर जी आहे ती मोटर नॉर्मली रन होणार. मोटर स्टॉप इन्स्टंटेनियसली, मोटर जी आहे ती इन्स्टंटेनियसली स्टॉप होणार. मोटर रन स्लोली, फायनली इट बर्न्स, आणि मोटर रन्स विथ अ इरेग्युलर स्पीड, म्हणजे मोटर जी आहे ती इरेग्युलर स्पीडने फिरत राहणार. तर मोटर जी आहे ती फिरते पण थोड्या वेळानंतर ती जळून जाणार, म्हणजे ऑप्शन नंबर सी हे त्याचं राईट आन्सर आहे. मोटर रन स्लोली, फायनली इट बर्न, म्हणजे शेवटी जी आहे ती जळून जाणार. नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय द सिंक्रोनस मोटर फेल टू रन ॲट अ सिंक्रोनस स्पीड. म्हणजे सिंक्रोनस स्पीडवर फिरण्यासाठी सिंक्रोनस मोटर का फेल झाली आहे किंवा फेल होण्याचं काय कारण आहे. तर इनसफिशियंट एक्सायटेशन, म्हणजे एक्सायटेशन हे कमी असेल. डिफेक्टिव्ह पोनी मोटर म्हणजे जे सिंक्रोनस मोटरला फिरवते ती मोटरमध्ये प्रॉब्लेम असेल. ओपन इन अ डॅम्पर वाइंडिंग ही ओपन झाली असेल, आणि किंवा मग शॉर्ट इन डॅम्पर वाइंडिंगमध्ये शॉर्ट असेल. पहा, तो व्हाय द सिंक्रोनस मोटर फेल टू रन ॲट अ सिंक्रोनस स्पीड, त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए इनसफिशियंट एक्सायटेशन. ओके, जर एक्सायटेशन प्रॉपर नसेल तर मॅग्नेटिक लॉकिंग होणार नाही, तर मोटर ही सिंक्रोनस स्पीडने फिरणार नाही. हे डॅम्पर वाइंडिंग जर तुम्हाला त्याचं कारण वाटत असेल तर हे त्याचं कारण नाही आहे. ओपन इन डॅम्पर वाइंडिंग जे आहे ते मेन मोटरला स्टार्ट करण्याचं काम करते डॅम्पर विथ द हेल्प. म्हणजे तुम्हाला माहिती आहे सिंक्रोनस मोटरला स्टार्ट करण्याच्या 2 पद्धती आहे, एक तर पोनी मोटर नाही तर डॅम्पर वाइंडिंग. तर डॅम्पर वाइंडिंग जी आहे ती मोटरला इनिशियल टॉर्क प्रोड्यूस करते, पण त्याच्यानंतर जेव्हा आपण DC सप्लाय देतो तेव्हा मॅग्नेटिक लॉकिंगच्या तत्वावरच फिरते, आणि डॅम्पर वाइंडिंगचा करंट हा तसाही 0 होतो. त्याच्यामुळे ती ओपन झाल्यानं रनिंग कंडिशनला ते त्याचं कारण नाही आहे, ते ओपनही होत नाही, पण सांगतो आहे म्हणजे क्वेश्चनचा कन्सेप्ट जसा आहे तसा. पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासमोर, व्हॉट कंडिशन द लॅम्प बिकम अ डार्क लॅम्प मेथड ऑफ अ पॅरलल ऑपरेशन ऑफ टू अल्टरनेटर. म्हणजे जे पॅरलल ऑपरेशन करतो आपण 2 अल्टरनेटरचं, तर त्या पॅरलल ऑपरेशनमध्ये जे पद्धत आहे डार्क लॅम्प मेथड, तर त्याची काय कंडिशन आहे की ते दोन्ही जे तिन्ही समजा लॅम्प असतील ते तिन्ही लॅम्प, जसं डार्क लॅम्प मेथडमध्ये आपण तिन्ही लॅम्प हे सिरीजमध्ये लावतो, एक तर फेजेसच्या किंवा सर्किट ब्रेकरच्या ॲक्रॉसमध्ये. तर ते तिन्ही लॅम्प डार्क केव्हा होतात याची काय कंडिशन आहे हे आपल्याला विचारलेली आहे. तर टर्मिनल व्होल्टेज हे सारखे झाले तर हो, टर्मिनल व्होल्टेज सारखे झाले तर ते डार्क होतात, हे एक त्याची कंडिशन आहेच. पण पुढचं ऑप्शन पहा, अजून काही त्याच्यापेक्षा जास्त बरोबर आहे का. आता व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी आर इक्वल, तर ते त्याचं राईट एक्झॅक्टली आन्सर आहे. कारण की पहा इथे काय होतील, व्होल्टेज सारखं झालं तर ते चालू बंद होतील, पण जेव्हा ते फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज दोन्ही सारखे होऊन जातील तर तेव्हा ते एक्झॅक्टली पूर्णपणे डार्क होऊन गेलेले असतील.
आणि सी ऑप्शन म्हणते आहे व्होल्टेज आणि पॉवर रेटिंग आर इक्वल, तर ते नाही आहे बरोबर. आणि फ्रिक्वेन्सी आर सेम इन बोथ अल्टरनेटर, तर फ्रिक्वेन्सी आहे हे पहा, हे फ्रिक्वेन्सी बरोबर आणि हे व्होल्टेज आहे, पण याचं कॉम्बो कोणता आहे, बी नंबरचा ऑप्शन. त्याच्यामुळे मग व्होल्टेज आणि फ्रिक्वेन्सी हे दोन्ही जेव्हा सारखे होतील तेव्हा ते तिन्ही लॅम्प जे आहे ते डार्क होतील. पुढचा क्वेश्चन आहे हाऊ टू कंपेन्सेट द डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट ड्यू टू आर्मेचर रिॲक्शन इन अल्टरनेटर. म्हणजे आर्मेचर रिॲक्शन जे होत आहे अल्टरनेटरमध्ये, जे डिमॅग्नेटायझिंग इफेक्ट होत आहे त्याच्यामधला, आता तुम्हाला माहीत आहे आर्मेचर रिॲक्शनमध्ये दोन परिणाम असतात, क्रॉस मॅग्नेटायझिंग आणि डिमॅग्नेटायझिंग. तर तो जो डिमॅग्नेटायझिंग होत आहे म्हणजे चुंबकीय क्षेत्र नष्ट होतं, तर ते भरून कसं काढलं जाते. ओके, कंपेन्सेट म्हणजे भरून काढणे. तर रिड्युसिंग द स्पीड ऑफ द अल्टरनेटर म्हणजे अल्टरनेटर स्पीड कमी करून, रिड्युसिंग द फील्ड्स एक्सायटेशन करंट कमी करून, इन्क्रीजिंग द फील्ड एक्सायटेशन करंट म्हणजे फील्डचा एक्सायटेशन करंट वाढून, आणि इन्क्रीजिंग द स्पीड ऑफ द अल्टरनेटरची स्पीड वाढून. 4 ऑप्शन माझे वाचून झालेले आहे. प्रत्येक ऑप्शनवर तुम्ही वाचताना विचार केला असेल, याने तुमची स्पीडसुद्धा इम्प्रूव्ह होत आहे. तर याचं राईट आन्सर तुम्हाला शोधलं असेल तुम्ही, तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, इन्क्रीजिंग द फील्ड एक्सायटेशन करंट. म्हणजे जर तुम्ही फील्ड एक्सायटेशन करंटमध्ये वाढ केली तर ऑब्वियसली रोटरच्या फ्लक्स वाढतील, आणि रोटरच्या फ्लक्स वाढला म्हणजे जे फील्ड वाइंडिंग आहे त्याच्या फ्लक्स वाढतील. आता इथे काहीच म्हटलेलं नाही आहे अल्टरनेटर म्हणजे फील्ड वाइंडिंग. आता फील्ड वाइंडिंग रोटरवर आहे स्टेटरवर आहे हे नाही माहीत आपल्याला, म्हणून आपण रोटर न म्हणता फक्त फील्ड वाइंडिंग म्हणून. तर इन्क्रीजिंग द फील्ड एक्सायटेशन करंट ते जर केलं तर फील्डच्या करंटमध्ये वाढ केलं तर फ्लक्समध्ये वाढ होईल, आणि फ्लक्समध्ये वाढ झाल्यामुळे जो फ्लक्स कमी झालं होतं आपलं ते भरून निघेल. व्हॉट इज द इन्स्ट्रुमेंट यूज टू चेक द फेज सिक्वेन्स ऑफ अल्टरनेटर. अल्टरनेटरचा फेज सिक्वेन्स चेक करण्यासाठी कोणते इन्स्ट्रुमेंट वापरले जाते असं यांनी इथे विचारलेलं आपल्याला. तर सिंक्रोनोस्कोप, फेज सिक्वेन्स मीटर, टेकोमीटर आणि फ्रिक्वेन्सी मीटर. आता पहा, अल्टरनेटर हा क्वेश्चन आला तर खूप सारे विद्यार्थी जे आहे ना ते पहिलंच आन्सर मार्क करतील सिंक्रोनोस्कोप, पण याचा राईट आन्सर आहे फेज सिक्वेन्स. आता जे एकदमच गरीब आहेत तेच मार्क करतील, पण जे थोडंसं बुद्धी चालवत आहे तर ते ऑब्वियसली ते तसंच लक्षात येऊन राहिलं. फेज सिक्वेन्स मीटर, फेज सिक्वेन्स चेक करण्यासाठी फेज सिक्वेन्स मीटरचा यूज केला जाते. हे जे सिंक्रोनोस्कोप मीटर आहे याचा उपयोग आपण सिंक्रोनायझिंगसाठी करतो. म्हणजे जेव्हा दोन अल्टरनेटर हे पॅरलली सिंक्रोनाइज झाले आहे की नाही झाले आहे हे चेक करण्यासाठी आपण त्या सिंक्रोनोस्कोपचा यूज करतो. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द कॉज फॉर हंटिंग इफेक्ट इन अल्टरनेटर. व्हॉट इज द कॉज फॉर हंटिंग इफेक्ट इन अल्टरनेटर म्हणजे हंटिंग इफेक्टचं काय कारण आहे. तर ड्यू टू ओव्हरलोड, रनिंग विदाऊट लोड, ड्यू टू ओव्हरलोड म्हणजे ओव्हरलोडमुळे, रनिंग विदाऊट लोड लोडशिवाय फिरत आहे, रनिंग विथ अ फुल लोड पूर्ण लोडने फिरत आहे, आणि ड्यू टू सडन फ्लक्च्युएशन इन द लोड. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सडन चेंजेस इन लोड. ठीक आहे, फ्लक्च्युएशन जर येत असेल लोडमध्ये तर त्याचं हंटिंग हे त्याचं कारण आहे. विच टर्म रेफर दॅट द फ्लो ऑफ लाईट इन टू अ प्लेन सरफेस. म्हणजे कोणती टर्म जी आहे ती मॅच होते आपल्या याच्यासाठी, रेफर केलं जाते फ्लो ऑफ लाईट, जो लाईट आहे तो सरफेसपर्यंत येण्यासाठी कोणती टर्म मॅच करते. तर लुमेन तर हे युनिट आहे, लुमिनस फ्लक्स, इल्युमिनन्स म्हणू आपण त्याला, म्हणजे इल्युमिनन्स म्हणजे प्रकाशमान, आणि त्यानंतर लुमिनस फ्लक्स हे प्रकाश किरणे आहे, आणि लुमिनस इंटेन्सिटी ही प्रकाशाची तीव्रता आहे. त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, इल्युमिनन्स म्हणजे प्रकाशमानता, हे त्याचा शब्द मॅच होतो. पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ द ट्यूब इन अ निऑन साइन लॅम्प. पहा, हे क्वेश्चन्स आता डायरेक्ट रट्टा मारून ठेवायचे तुम्हाला, असा आला तर व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ द. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचा, हा क्वेश्चन जर तुम्ही गुगल केला तर तुम्हाला याचं आन्सर वेगळं भेटणार आहे डेफिनेटली. हे जेवढेही आन्सर्स आहे हे आयोगानं दिलेले आहे आणि ते त्याचे राईट आन्सर्स आहे. व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ द ट्यूब इन अ निऑन साइन लॅम्प. तर निऑन साइन लॅम्पची जे मॅक्झिमम लेंथ आहे ती आपल्याला इथे विचारलेली आहे. तर त्याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी, 1 मीटर. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन आहे व्हॉट इज द मॅक्झिमम लेंथ ऑफ द ट्यूब इन अ फ्लोरोसेंट लॅम्प. म्हणजे फ्लोरोसेंट लॅम्प म्हणजे जो ट्यूबलाईट असतो. आता इथं आपल्याला त्याची मॅक्झिमम लेंथ विचारलेली आहे. तर पहिलं ऑप्शन आहे 1 मीटर, 1.5 मीटर, 2 मीटर आणि 3 मीटर. तर याचे आन्सर मी डायरेक्टली सांगतो तुम्हाला, हे दोन्ही क्वेश्चन्स पूर्ण तुम्हाला रट्टा मारायचे आहे. तर 1.5 मीटर. तशी जर विचारली तर 4 फूटमध्ये सांगायची, फूटमध्ये विचारली तर 4 फूट, आणि असं जर विचारलं तर 1.5 मीटर. तर हे 1.5 मीटर 4 फूटपेक्षा जास्त होते, पण आन्सर आहे त्याचं 1.5 मीटर. Which material is coated in the tungsten electrode of a fluorescent tube lamp? Which material is coated in a tungsten electrode of a fluorescent tube? म्हणजे फ्लोरोसेंट ट्यूब जो असतो आपला ट्यूबलाईट
त्याच्या आतमध्ये जे टंगस्टनचं आपण फिलामेंट यूज करतो किंवा इलेक्ट्रोड यूज करतो, तर त्याच्या इलेक्ट्रोडवर म्हणजे त्या टंगस्टनवर कोणतं मटेरियल हे कोट केलं जाते, म्हणजे कोणतं मटेरियल लावलं जाते. तर पहिलं ऑप्शन आहे सिल्वर ऑक्साईड, दुसरं आहे फॉस्फर पावडर, हे तुम्ही ऐकलं असेल फॉस्फर पावडर, फ्लोरोसेंट पावडर आणि म्हणजे ऑप्शन पहा किती क्लोज आहे, फॉस्फर पावडर आणि फ्लोरोसेंट पावडर. तर तुम्ही एक तर फॉस्फर पावडर मारलं पाहिजे, नाही तर मग फ्लोरोसेंट. आता फ्लोरोसेंट आहे तर मोस्ट ऑफ द विद्यार्थी जे अतिशय एकदम टॅलेंटेड विद्यार्थी आहे, ठीक आहे, तर ते फ्लोरोसेंट पावडरसुद्धा मार्क करतील. आणि बेरियम आणि स्टोन्टियम ऑक्साईड, ठीक आहे. तर इथे राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन नंबर डी आहे, बेरियम अँड स्टोन्टियम ऑक्साईड. आता खूप सारे विद्यार्थ्यांना अरे सर असं कसं, हे तर फॉस्फरस पावडर पाहिले होतं याचं आन्सर, जेले माहीत आहे थोडंसं जे काहीतरी. पहा मित्रांनो, आता जेले माहीत एकदमच उत्तर माहीत आहे त्याचा काही डाऊट नाही, पण त्याच्यापेक्षा अधुरं नॉलेजवाले किंवा अजून काही फॉस्फर पावडर हा शब्द आपण ऐकला असेल. तर बरोबर आहे, फॉस्फर पावडरचा कोटिंग केलं जाते, पण ते कुठं इनर ट्यूबला, जे ट्यूब राहते ट्यूबची नळी त्याच्या इनरला लावलं जाते. इथं आपल्या ट्यूबच्या अंदर काय लावलं ते त्यांनी विचारलं आहे. जर ट्यूबच्या अंदर काय लावलं जाते हे विचारलं असतं तर मग आपलं आन्सर फॉस्फर पावडर असतं. पण इथं काय विचारलं आहे की जो टंगस्टनचा इलेक्ट्रोड आहे त्याच्यावर काय लावतात इलेक्ट्रोडवर, तर त्याचं राईट आन्सर आहे बेरियम आणि जे आहे दिलेलं आपल्याला स्टोन्टियम ऑक्साईड. पुढचं आहे क्वेश्चन, विच पोजिशन MB म्हणजे मर्क्युरी बायोनेट टाईप हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प आर टू बी ऑपरेटेड. तर मर्क्युरी हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प आहे तो कोणत्या पोझिशनला ऑपरेट होतो. तर व्हर्टिकली ऑपरेट होतो, इन्क्लाइंड म्हणजे कलता तिरपा ऑपरेट होतो, हॉरिझॉन्टली म्हणजे आडवा ऑपरेट होतो, आणि ऑप्शन नंबर डी आहे ॲनी पोझिशन. मे बी तुमच्यासाठी हे सगळे जे शेवटचे क्वेश्चन्स आहे आता 10 हे इल्युमिनेशन्सवरचे नवीन आहे. मी याच्या आधीही इल्युमिनेशनचे क्वेश्चन्स घेतले, बरोबर, तुम्हाला माहीत असेल, तुम्ही केलेले आहे, ते सगळे इम्पॉर्टंट होते मागचे क्वेश्चन्स. आता जे क्वेश्चन्स मी टाकलेले आहे इथून हे थोडेसे ऑड आहेत, जे तुम्हाला थोडासा त्रास देतील की बा काहीतरी वेगळंच ऐकायला भेटून आलं किंवा तुम्ही पाहिलं, म्हणजे वेगळं तर नाही आहे पण कॉमन नाही आहे ते हे क्वेश्चन्स, आणि हे विचारण्याची शक्यतासुद्धा फार कमीच आहे. पण मी घेतले किंवा चला एखादा ऑड क्वेश्चन जर विचारला तर मग, म्हणजे आता आपण इल्युमिनेशन तर केलं आहे, क्वेश्चन जे मेन होते तर घेतलेलेच आहे, पण असाही जर एखादा ऑड क्वेश्चन्स आला, सांगतो ना 1200 क्वेश्चन जे आहे, आता 1000चाच क्वेश्चनचं आपलं टार्गेट आहे, बरोबर, तुम्हाला 2000 क्वेश्चन आपलं या 1000 प्लसच क्वेश्चन्स होतील, जेवढे 1000 1100 1200 आपण ट्राय करता 1200साठीच. तर तेवढे जे आहे ते तेवढे क्वेश्चन जे आहे ते सगळे इम्पॉर्टंट आहे, म्हणजे तुमच्या सगळे चॅप्टरचे जे मेन कन्सेप्ट आहे ते सगळे कवर होतात याच्यामध्ये. तर ॲनी पोझिशन, तर याचं राईट आन्सर आहे कोणत्याही पोझिशनला तुम्ही वापरू शकता. अजून एक सांगतो की या क्वेश्चनला जर तुम्ही गुगल केलं ना तुम्हाला याचं आन्सर जे आहे ते मला वाटतं व्हर्टिकल भेटेल, पण ते नाही आहे याचा आन्सर ऑप्शन नंबर डी आहे. आयोगाने सुद्धा डी दिलेला आहे. व्हॉट इज द फंक्शन ऑफ लीक ट्रान्सफॉर्मर इन हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प. तर सोडियम वेपर लॅम्पमध्ये या लीक ट्रान्सफॉर्मरचं काय काम असतो. आता याला लीक किंवा लिकेज ट्रान्सफॉर्मर असं सुद्धा म्हटलं जाते. तर रिड्यूस द स्टार्टिंग करंट, इन्क्रीज द वर्किंग, हा लीक शब्द जाणून बुजून टाकले, त्याला तुम्ही ट्रान्सफॉर्मर म्हटलं तरी चालते, म्हणजे तो एक चोकसारखाच आहे पार्ट. तर इन्क्रीज द वर्किंग करंट, इन्क्रीज द वर्किंग व्होल्टेज, इग्नाइट द हाय व्होल्टेज इनिशियली. तर पहा, जसं ट्यूबलाईटमध्ये आपल्याला हाय व्होल्टेजची आवश्यकता असते त्यासाठी आपण चोक वापरतो, तसंच हा एक चोकवाला ट्रान्सफॉर्मर असतो, म्हणजे चोकच असतो सरळ. तर त्याच्यामध्ये जे आहे इग्नाइट द हाय व्होल्टेज इनिशियली, म्हणजे इनिशियली सुरुवातीला जास्त व्होल्टेज उत्पन्न करण्यासाठी आपण या ट्रान्सफॉर्मरचा यूज करतो सोडियम वेपर लॅम्पमध्ये. सगळे इथून पुढचे क्वेश्चन जे आहे थोडेसे युनिक आहे. पुढचा क्वेश्चन आहे, व्हॉट इज द पर्पज ऑफ इग्निटर इन हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प सर्किट. सोडियम वेपर लॅम्प सर्किटमध्ये इग्निटरचं काय कार्य आहे असा सुद्धा एक कॉमन क्वेश्चन आहे. तर डिक्रीजेस द स्टार्टिंग करंटला डिक्रीज करणे, इन्क्रीजेस द रनिंग व्होल्टेजला वाढवणे, डिक्रीजेस द रनिंग करंट, आणि जनरेट अ हाय व्होल्टेज पल्स ॲट अ स्टार्टिंग. डिक्रीज द स्टार्टिंग करंट, इंक्रीज द रनिंग व्होल्टेज, डिक्रीज द रनिंग. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, जनरेट अ हाय व्होल्टेज पल्स. म्हणजे सेम तेच जसं चोकसारखं आहे तसंच इग्नेटरचं काम आहे, पल्स तयार करते फक्त तो एक चोकसाठी. तर जनरेट अ हाय व्होल्टेज पल्स ॲट अ स्टार्टिंग हे त्याचं राईट आन्सर आहे. मी जास्त डीपमध्ये एक्सप्लेन नाही केलं मित्रांनो, कारण की त्याला एक्सप्लेन करणं म्हणजे त्याची थेरी शिकवणं आहे, बरोबर. आणि जर असं वाटते काही क्वेश्चन की नाही बा सांगितलं पाहिजे, तर तुम्हाला माहीतच आहे, मग करायला गेलं तर खूप काही आहे. तर आपल्याला आता सध्या तरी जे महत्त्वाचं त्याच्यावर जास्त फोकस करायचा आहे. आणि हे तशीही बॅच थेरीची नाही आहे, MCQची बॅच आहे, तर हेही विसरू नका. तर कधी कधी मला वाटते
मुलांना की खूप सरांनी अजून एक्सप्लेन केलेलं पाहिजे. काही विद्यार्थ्यांना, काही विद्यार्थ्यांना नाही. पण बॅचचा जो बॅलन्स आहे तो प्रॉपरली मी ठेवण्याचं काम करतो. त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका. सगळ्याच विद्यार्थ्याला हँडल करतो. विच इज द कोल्ड कॅथोड लॅम्प. पुढीलपैकी कोल्ड कॅथोड लॅम्प कोणता आहे? ठीक आहे. आता पहा, इथं पहिलं ऑप्शन आहे हॅलोजन लॅम्प, निऑन साइन लॅम्प, फ्लोरोसेंट लॅम्प आणि मर्क्युरी वेपर लॅम्प. आता आठवत असेल तुम्हाला गॅस डिस्चार्ज लॅम्पमध्ये आपण कोल्ड कॅथोड, हॉट कॅथोड, मग त्या कोल्ड कॅथोडमध्ये लो प्रेशर सोडियम वेपर लॅम्प, हाय प्रेशर सोडियम वेपर लॅम्प, निऑन बल्ब किंवा निऑन साइन ट्यूब, हे 4 ऑप्शन्स आपण जसेच्या तसे तुम्हाला आठवत असेल तर तुम्हाला तो टी डायग्राम आठवत असेल तर जे आपले क्लासचे विद्यार्थी त्याच्यासाठीच मी सांगू शकतो. बाकीचे जे काही असतील विद्यार्थी ते मला माहीत नाही काय आहे तर पण तुम्हाला माहीत असेल हे सगळं. तर इथे राईट आन्सर आहे निऑन साइन बल्ब. निऑन साइन बल्ब म्हणा किंवा निऑन साइन लॅम्प. ठीक आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी. व्हॉट इज द शेप ऑफ निऑन साइन ट्यूब. जसं आता हा मागचा क्वेश्चन मित्रांनो, असं नाही म्हणत मी, जर सेल्फ स्टडी करणारे विद्यार्थी असेल, तुम्ही जर सुबोध वगैरे वाचलं असेल, जो सगळं लॅम्पचा स्टडी बेस्ट तिथूनच होतो सुबोधमधून, तर तुम्ही तिथं सगळेच हे लॅम्पचे प्रकार शिकले असेल. तुम्हाला माहीत आहे की जे कोल्ड कॅथोड आहे त्याचे कोणते प्रकार आहे. जे मी आता सांगितले तेच प्रकार आहे. फक्त बॅचसाठी असं सांगितलं की आपण तिथं सिस्टमॅटिकली लिहून घेतो पूर्ण. तर व्हॉट इज द शेप ऑफ निऑन साइन ट्यूब इलेक्ट्रॉड. निऑन साइन ट्यूब इलेक्ट्रॉड जे असतात त्याचा शेप कोणता असतो असं विचारलेलं आहे. लिनियर, कॉइल्ड, कोलोनिकल आणि सिलेंड्रिकल. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर डी, सिलेंड्रिकल. डायरेक्ट लक्षात ठेवून द्या आता की निऑन साइन ट्यूबचा इलेक्ट्रॉडचा हा शेप सिलेंड्रिकल असतो. बस दंडगोलाकार म्हणा किंवा सिलेंड्रिकल म्हणा. तर बाकी जास्त काही करू नका त्याच्यामध्ये. व्हॉट इज द रिझन दॅट एंड ऑफ द फ्लोरोसेंट लॅम्प बिकम अ ब्लॅक. म्हणजे जो फ्लोरोसेंट लॅम्प राहतो, ट्यूबलाईट राहते आपली, त्याचे जे तुम्ही पाहिलं असेल आधी, आता तर बंदच झाले, आता ते LED ची ट्यूबलाईट आलेले आहे. तर जे रॉड राहते त्या रॉडच्या दोन्ही बाजूला काळे पट्टे पडायचे. तर त्याचं ते कारण विचारलेलं आहे आपल्याला. पहा किती जबरदस्त क्वेश्चन आहे हा, प्रॅक्टिकल बेस्ड क्वेश्चन आहे. तर इथे पहिलं ऑप्शन आहे डिफेक्टिव्ह स्टार्टर, म्हणजे स्टार्टर खराब असेल तर. एअर टेम्परेचर टू लो, म्हणजे जर टेम्परेचर खूप कमी असेल तर. बल्ब नियरली बर्न आउट, म्हणजे बल्ब जे असतात जवळचे ते खराब, म्हणजे तेच इलेक्ट्रॉड ते खराब झाले असेल तर नियरली बर्न आउट. आणि त्याच्या की आता इथं काय म्हटलेलं फ्लोरोसेंट लॅम्प. ठीक आहे. आता हा फ्लोरोसेंट लॅम्प म्हणजे ट्यूबलाईटच असेल तसंही, पण ट्यूबलाईटचं उदाहरण तुम्ही डोक्यामध्ये ठेवा. आणि फिक्चर्स नॉट ॲडिक्युएटली ग्राउंडेड. फिक्चर्स म्हणजे ते वरचे जे असतात हे त्याची जी बॉडी असते ते रिफ्लेक्ट करते ते, तर ते प्रॉपर ग्राउंड केलेलं नसेल तर हे काही त्याचं लॉजिक नाही आहे. हे टेम्परेचर आणि हे स्टार्टर हे त्याचं इलिमिनेशन पद्धत जर तुम्ही वापरली तर तसे तुमचे हे 3 ऑप्शन्स कटले. याचा राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर सी. ठीक आहे. व्हॉट इज द रिझन द एंड ऑफ द बल्ब ग्लो बट सेंटर डज नॉट ग्लो. आता असा उलटाही क्वेश्चन्स आपण इथं घेतलेला आहे की म्हणजे आजूबाजूला लागत आहे पण मधात लागत नाही आहे. त्याचं कारण काय आहे? तर डिफेक्टिव्ह स्टार्टर, रॉंग कनेक्शन, डिफेक्टिव्ह फिलामेंट आणि लाईन व्होल्टेज इज लो. तर याचा राईट आन्सर आहे डिफेक्टिव्ह स्टार्टर. आता हे थोडंसं आन्सर ऐकून तुमच्या डोक्यामध्ये विचार पडतीलच की अरे असं कसं काय, स्टार्टरच्या सहाय्याने जे आहे ते कसं. तर हे जे पोझिशन आहे ना मित्रांनो, हे ती वाली सिच्युएशन आहे की लॅम्प पूर्णपणे लागला नाही आहे. बस लागण्याचा प्रयत्न करत आहे. बरोबर, म्हणजे ट्राय करत, दोन्ही साईडने लागते, विजते, मधातला भाग लागतच नाही. तर ते स्टार्टरचं कारण आहे. स्टार्टर हे डिफेक्टिव्ह आहे. ते त्याच्या आधीच म्हणजे जे इनिशियल व्होल्टेज 1100 व्होल्ट जे आपल्याला रिक्वायर्ड असते ते व्होल्टेज बिल्डअप होण्याच्या आधीच दम तोडून देत आहे स्टार्टर. त्याच्यामुळे मधला पार्ट जो आहे तो लागत नाही आहे आणि आजूबाजूचे जे पार्ट्स आहे ते लागत आहे. कारण की तुम्हाला माहीत आहे नळीमधून, आता सांगतो म्हटलं तर भरपूर काही आहे त्याच्यामध्ये. जो करंट आहे तो नळीमधून पास होतो, त्याला गॅस डिस्चार्जिंग म्हणतो आपण. म्हणून हे डिस्चार्ज लॅम्प असतात आणि त्याच्यामध्ये स्टार्टरचा रोल हा महत्त्वाचा असतो. विच सप्लाय इंडिकेट बाय द कलर ऑफ अ कंडक्टर एक्झाबाईट ऑन रेड, ब्ल्यू आणि ब्लॅक. म्हणजे रेड, ब्ल्यू आणि ब्लॅक हे 3 कलरचे वायर्स आहेत. तर याच्यावरून कोणता सप्लाय आहे हे तुमच्या लक्षात येते म्हणते असं त्यांनी विचारलेलं आहे. आता पहा, रेड, ब्ल्यू पहिला ऑप्शन आहे सप्लाय DC 3 वायर सिस्टीम. म्हणजे DCची 3 वायर सिस्टीम असते. DC सिंगल, 2, 3 अशी असते. सिंगल फेज AC सिस्टीम ती हे जे असते ना वायर्स DCच्या, जे आपण पॉझिटिव्ह निगेटिव्ह म्हणतो ते तर असतेच, पण पुढे सुद्धा असतात. तर ते HVDC याच्यामध्ये आपण यूज करतो. सप्लाय AC सिस्टीम 3 फेज. ॲपरेटस AC सिस्टीम 3 फेज. ॲपरेटस म्हणजे जे AC असतं 3 फेज ॲपरेटस असतात, उपकरणं असतात, त्याच्यासाठी जी केबल असते त्याच्यासाठी म्हणते आहे 3 फेज सप्लाय. तर हे तर ऑप्शन पहिलेच कटलं मित्रांनो आणि हे सुद्धा कटलं, बी आणि सी. का बरं कॅन्सल झालं हे? कारण हे 3 फेजमध्ये RYB यूज करतो आपण, रेड, येलो, ब्ल्यू. आणि सिंगल फेजमध्ये फेज आणि म्हणजे फेजसाठी रेड आणि ब्लॅकसाठी न्यूट्रल, म्हणजे न्यूट्रल हा ब्लॅकसाठी.
हे तर नाही आहे, तिथं 3 आहे. सिंगल फेज नाही होणार आणि 3 फेज नाही होणार. मग राहिला आता ऑप्शन सप्लाय DC 3 वायर सिस्टीम आणि ॲपरेटर्स. तर पहा आता 3 फेजचे जे ॲपरेटर्स आहे त्याच्यामध्येही सुद्धा नाही यूज करत. ओके, म्हणजे एलिमिनेशन पद्धत मी वापरत आहे तुमच्यासाठी. त्याचं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर ए. तुम्हाला माहिती आहे 3 फेज ॲपरेटरसाठी सुद्धा 3 फेजच वायर बाहेर येतात आणि त्याच्यावर कलर जो आहे तो तुम्हाला RYBच भेटतो. पुढे आहे विच कंपोनंट मेड अप ऑफ प्लास्टिक ऑर रबर ऑर फायबर, म्हणजे पुढीलपैकी कोणतं कंपोनंट हे रबर, फायबर किंवा प्लास्टिकपासून बनलेलं असते, इज यूज टू आयडेंटिफाय द एंड ऑफ द वायर, आणि वायरचे एंड ओळखण्यासाठी त्याचा उपयोग केला जातो. तर लेबल, स्लीव पाहिलं असेल तुम्ही, ठीक आहे, फेरूल आणि ग्रोमेट. आता जे आहे तुम्ही फेरूल आणि ग्रोमेट नसेल पाहिलं, मी तुम्हाला ते दाखवून देतो. म्हणजे मला जिथे जिथे डाऊट वाटते तिथे तुम्ही ते फोटो ॲड करून ठेवलेले आहे की बा विद्यार्थ्यांना इथे डाऊट येतो की बा अरे फेरूल कोणतं आहे. काही जणांना माहीत असेल, काही जणांना माहीत नाही. हे आहे फेरूल. तुम्ही पाहिलं असेल वायरच्या टर्मिनल लावतात, म्हणजे कुठं डायरेक्टली पिन अटॅच करण्यासाठी, ठीक आहे, आणि याच्यावर कलर्स असतात असे, आणि हे प्लास्टिक, रबर किंवा फायबरचे बनलेले असतात आणि आयडेंटिफाय होतात की कोणता वायर कोणता आहे. आणि हे जे आहे ग्रोमेट आहे. ओके, हे ग्रोमेट तुम्ही पाहिलं असेल सर्व्हिस लाईनला किंवा मग कुठं इन्सुलेशनच्या पर्पजसाठी किंवा मग वायर आउट करण्यासाठी याचा उपयोग करतो. तर हे तर रबरचे आहे, रबरचे किंवा मग पोर्सिलिनचे सुद्धा असतात. आणि हे जे आहे हे फायबर, प्लास्टिक आणि रबर याचे सुद्धा असतात. तर इथं काय विचारलेलं आहे आता, विच कंपोनेंट इज मेड अप ऑफ प्लास्टिक. तर तुम्ही पाहिलंच असेल की हे जे आहे हे यूज करतात प्लास्टिक, रबर याच्या फायबरपासून, पण याच्यावरून टर्मिनल आयडेंटिफाय नाही होत. याच्यावरून पहा रेड, येलो, ब्ल्यूवरून टर्मिनल आयडेंटिफाय होतात. आणि आपल्याला तेच विचारलेलं आहे, तर इज टू आयडेंटिफाय एंड ऑफ द वायर. एंड ऑफ द वायर, तर एंड ऑफ द वायर आयडेंटिफाय करण्यासाठी आता तुम्ही पहा, आता कन्सेप्ट तुम्हाला माहीत आहे, तुम्ही उत्तरे सांगू शकता. तर ऑप्शन नंबर सी फेरूल आहे. ओके, पुढचा क्वेश्चन. हाऊ, एक मिनटं पाणी पितो, तुम्ही वाचा क्वेश्चन्स आणि आन्सर काढा. तर इथे हाऊ द ऑन बटन इज टू बी कनेक्टेड इन ड्युअल स्टार्टर सर्किट. ज्यांनी ड्युअल स्टार्टरचा खूप चांगला अभ्यास केलेला असेल, ज्यांनी खरंच प्रॅक्टिकली काम केलं असेल, त्यांना माहीत आहे की जो कॉन्टॅक्टर राहतो त्याच्यामध्ये 4 टर्मिनल्स राहतात. ओके, 3 फेजचे 3 आणि एक राहतो सिरीज कॉन्टॅक्ट जो आपल्या स्टार्टरच्या ऑन स्विचसाठी असतो. ते इथे राईट आन्सर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर ए, सिरीज विथ कॉन्टॅक्टर. पहिलंच उत्तर आहे, पहिलंच बरोबर आहे, म्हणून मी डायरेक्टली तुम्हाला सांगितलं, जास्त एक्सप्लेनेशन दिलं नाही आहे. बाकी ऑप्शन जे आहे ते पॅरलल आहे, पॅरलल टू ट्रिप कॉन्टॅक्ट, सिरीज विथ द होल्ड कॉईल कॉन्टॅक्ट, तर ते नाही आहे. 829, विच स्विच विथ ॲन ॲक्वेटर इज ऑपरेटेड. आता हा क्वेश्चनचा समजलेला दम लागते, बरोबर. सगळ्यात पहिले तर विच स्विच म्हणजे पुढीलपैकी आता स्विचचे प्रकार दिलेले आहे, लिमिट स्विच, टॉगल स्विच, आयसोलेटिंग स्विच आणि पुश बटन स्विच. तर याच्यामध्ये म्हटलेलं आहे की विच स्विच विथ ॲन ॲक्वेटर इज ऑपरेटर. आता हा ॲक्वेटर काय आहे ते पाहू आपण. ॲक्वेटर, पहिले क्वेश्चनची मजा तर पहा. द ॲक्वेटर इज ऑपरेटेड बाय द मोशन ऑफ अ मशीन. बाय म्हणजे मोटरच्या मशीन म्हणजे मोटर नाही आहे, मशीन कोणती असू शकते ती, बरोबर. तर मशीन जे आहे त्याच्या मोशनवर तो ॲक्वेटर ऑपरेट होतो, ऑर पार्ट ऑफ द ऑब्जेक्ट, ऑर मशीनच्या पार्टकडून तो ऑपरेट होतो. तो कोणता स्विच आहे हे आपल्याला इथं विचारलेलं आहे. तर इथे राईट आन्सर आहे मित्रांनो पहा, लिमिट स्विच आहे, टॉगल स्विच आहे, आयसोलेटिंग स्विच आहे. तर राईट आन्सर आहे इथं ऑप्शन नंबर ए, लिमिट स्विच. आता हे कसं असतो बा, ॲक्वेटर काय आहे तर पहा, हा आहे तो आपला लिमिट स्विच, हा आहे त्याचा ॲक्वेटर जो पुश होतो आणि त्याच्यानुसार जे आहे मशीनचे ऑपरेशन्स होतात. तर जो ॲक्वेटरचा अर्थ आहे ती म्हणजे वरचं पट्टी, त्याचा तो लिमिट स्विच आहे आणि हाच त्या मशीनच्या पार्ट्सवरून किंवा मोशनवरून ऑपरेट होतो, म्हणून राईट आन्सर आहे ए. देन पुढचा क्वेश्चन आहे, विच स्विच इज ऑपरेटेड ॲट ऑफ लोड कंडिशन. पुढीलपैकी, आता हा क्वेश्चन आणि तो क्वेश्चन वेगवेगळा आहे, काही जणांना हे ऑप्शन वाचून मानलेलं अरे सारखाच आहे बा, सारखाच आहे. तर इथे जे आहे म्हटलेलं आहे विच स्विच इज ऑपरेटेड ऑफ लोड कंडिशन, म्हणजे लोड नसताना कोणता स्विच जो आहे तो ऑपरेट केला जातो. तर लिमिट स्विच, आयसोलेटिंग स्विच, थोडे ऑप्शन वेगळे आहे, 2 वे स्विच आणि पुश बटन स्विच. तिथं राईट आन्सर आहे ऑप्शन नंबर बी, आयसोलेटिंग स्विच. तुम्हाला माहीत आहे, चिल्लव सांगितलेलं आहे की आयसोलेटर स्विच जो आहे, आता इथं आयसोलेटर स्विच म्हटलं आहे नाही, पण ॲक्च्युली आयसोलेटर जे आहे ते आपण ऑफ पोझिशनला हँडल करतो. तर घरामध्ये जे आपण आयसोलेटर वापरतो ते ऑन पोझिशनला सुद्धा हँडल करतो, बरोबर, त्याच्यात काही डाऊट नाही आहे. सर्किट ब्रेकर जे असतात आता आपल्या घरामध्ये, ठीक आहे, पण आयसोलेटर आपल्या घरामध्ये म्हणजे तोच आयसोलेटर सर्किट ब्रेकर त्यालाच आहे तो. तर आयसोलेटर आपण यूज करतो आहे 2 पोल
पोलचा सिंगल फेजमध्ये, तर त्याला आपण डायरेक्ट लाईनमध्ये चालू बंद करू शकतो लोड असतानासुद्धा. कारण त्याच्यामध्ये आर्क स्विचिंग मीडिया असतो, म्हणजे आर्क स्विचिंगसाठी अरेंजमेंट असते, मीडिया नसते, आर्क स्विचिंग अरेंजमेंट असते. पण जे सबस्टेशनवर जे आयसोलेटर लावतात ते तुम्हाला माहिती असेल नेहमी ऑफ लोड कंडिशनलाच ऑपरेट केल्या जाते आणि तेच त्यांनी इथे विचारलेलं आहे. सो हे होते आपले आजचे 40 क्वेश्चन्स. पुढच्या लेक्चरला भेटू आपण लवकरच आणि बाकीचे क्वेश्चन्स आपल्याला पटापट पाहायचे आहे. आणि जी रिव्हिजन जे आहे ते तुम्ही प्रॉपर चालू ठेवा महावितरणसाठी, कारण पेपर जवळ आहे. आता 20 तारखेला पेपर आहे आणि बाकीचे राहिलेले जे लेक्चर्स आहे हे सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर अवेलेबल होऊन जातील. सो थँक्यू. बाय बाय.